वगैरे वापरत एखादं ठीक आहे असला तर शक्य असेल तर ते करायचं. कधीही, यापुढे कधीही ज्यावेळेस आपण योगाभ्यास करू, ध्यान करू, ज्यावेळेस आपण लगेच डोळे उघडत असतो त्यावेळी हिरवा रंग पाहिला की चांगला. ठीक आहे. तर काल कुठपर्यंत आलोय आपण? तर रंगाद्वारे त्रिदोष संतुलन पर्यंत आपण पाहिलं. हं. तर काल आपण वेगवेगळ्या रंगाचे गुण पाहिले. हम्म. वेगवेगळ्या रंगाचे गुण ते कसं आपल्याला कोणत्या शारीरिक व्याधीसाठी वापरता येईल, ते त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. त्यासोबत त्रिदोषासंबंधित काही रंग आणि त्याचे काही गुण किंवा ते कसे कोणते वापरता येतील ते पण पाहिलं. तर आज आपल्याला थेरपी कशी द्यायची किंवा हे रंग आपण जे काल म्हणले रंग, रंग, रंग मग ते डायरेक्ट रंगच पाजवायचे का त्या व्यक्तीला? लाल रंगच पाजवायचा का? किंवा लाल रंगच त्याच्यावरती लावून मालिश करायची का? असं नाही. तर अ, काही खाद्यपदार्थ जसं की पाणी असेल किंवा आणखीन कुठले खाद्यपदार्थ असतील, त्यांना त्या रंगानं काय करायचे आहे आपल्याला, जसं की आपण चुंबकाचं पाणी बनवलं होतं बघा. बरोबर आहे. चुंबकाचं पाणी बनवलं होतं. कसं बनवलं होतं? एका बाटलीमध्ये पाणी भरायचं आणि इकडे-इकडे 2 चुंबक लावायचे. बरोबर आहे. आणि 1 दिवस ठेवलं, की ते चुंबक भारीत पाणी व्हायचं आणि ते पाणी प्यायचं. आपण त्याच्यामध्ये काय चुंबक घालून पीत नसतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता हे रंगाचं जे पाणी आहे, हे रंगाचं पाणी सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला बनवायचं. ठीक आहे. बघा, त्याच्यामध्ये काही त्या त्या- तर त्या रंगाच्या कपड्यांचा पण जास्त वापर वगैरे असं पण होऊ काय शकतं ना. काय म्हणजे म्हणला? त्या रंगाच्या कपड्यांचा वापर हां, हां, हां. जास्त हो, हो. करणे. तेच वेगवेगळे प्रकार आहेत. ते बघू आपण काय-काय. बघा, कशात घालता येतील आपल्याला? हं, बघा, रंगोपचार पद्धतीमध्ये 4 प्रकार आपण सांगूया. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो रंगीत पाणी उपचार किंवा यालाच रंगीत पाणी किंवा इतर अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, तेल असं याच्यामध्ये आपण वापरू शकतो किंवा याला साधारण भाषेमध्ये रंगीत पाणी उपचार म्हणूया. त्याच्यानंतर रंगीत प्रकाश चिकित्सा. त्याच्यानंतरची 3 नंबरची जी आहे, रंगांचे दृश्यीकरण आणि 4 नंबरचा जो प्रकार आहे, तो आहे रंगीत श्वासोश्वास. असं एकूण 4 प्रकार आपल्याला आज बघायचे आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार आपण बघूया. ज्याप्रमाणे याच्यासाठी जलासाठी आपण काचेची बाटली वापरली होती, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं सुद्धा काचेचीच बाटली वापरायची आहे. का काचेची बाटली वापरायची आहे? तर ती काचेची बाटली आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची आहे. कशामध्ये ठेवायची आहे? सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि तो जो येणारे प्रकाश किरण आहेत, सूर्याचे प्रकाश किरण त्या बाटलीवरती पडले, की ते मध्ये आरपार गेले पाहिजेत किंवा प्रकाशाचं बघा, आता विविध रंगाच्या आपल्याला इथं बाटल्या वापरायच्या आहेत. काय वापरायच्या आहेत? विविध रंगाच्या बाटल्या. लाल रंगाची बाटली, निळ्या रंगाची बाटली, बरोबर आहे. बघा एका इमेजमध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता ह्या विविध रंगाच्या बाटल्या आहेत. विशेष करून काचेच्या आहेत आणि प्लास्टिकची बाटली आपल्याला इथं वापरायची नाही आणि अ, प्लास्टिकची वापरलं तर त्याच्यामधून सूर्यप्रकाश जो आहे तो आरपार जाणार नाही किंवा ज्याप्रमाणे रंगीत काचेच्या बाटलीवर जर समजा सूर्यप्रकाश पडला, तर तिथं एक प्रकारचा लाल प्रकाश निर्माण होतो. बरोबर आहे. एका लाल काचेतून जर सूर्यप्रकाश आरपार चालले, तर एक प्रकारचा लाल रंगाचा प्रकाश त्या ठिकाणी निर्माण होतो. तसा प्रकार मेटलच्या बाटलीबद्दल तर सांगताच येणार नाही, कारण त्याच्यातून तर सूर्यप्रकाश आरपार जाणारच नाही. प्लास्टिकची वापरली सुद्धा तर तिथं पण तोच प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून आपल्याला इथे विशेष करून काचेची बाटली वापरायची आहे आणि काल आपण जे वेगवेगळे गुण सांगितले वेगवेगळ्या रंगाचे, त्या रंगाच्या गुणानुसार त्या व्यक्तीला कोणत्या रंगाचा गुण आवश्यक आहे, त्यानुसार आपण इथं बाटली ठरवायची आहे. समजा एखाद्याला चिकित्सा द्यायची आहे किंवा एखादा अशक्त आहे, तर अशा अशक्त व्यक्तीला
लाल बाटलीतलं पाणी आपण त्याला तयार करून देऊ शकतो. मग हे कसं तयार करायचं आहे? तर ही जी बाटली आहे, ती बाटली भरायची आहे पाण्याने आणि पाण्याने भरलेली बाटली आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे. कुठे ठेवायची आहे? उन्हामध्ये. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडेल अशी काळजी त्याच्यावरती घ्यायची आहे. म्हणजे सहज आपण ही घरावरती सुद्धा ठेवू शकतो. जेणेकरून सूर्य निघाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडतील किंवा शहरामध्ये जर वर ठेवणं शक्य नसेल, तर ज्या ठिकाणी किंवा खिडकीतून वगैरे सूर्यप्रकाश येत असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण ही बाटली ठेवू शकतो. त्यासोबत आता ही बाटली ठेवताना मध्ये भरलेलं जे पाणी आहे, ते थोडंसं म्हणजे पाऊण भाग पाणी भरायचं आहे. थोडं पुढं शिल्लक ठेवायचं आहे. पूर्ण बाटली आपल्याला इथं भरायची नाही. आणि मग काय म्हणलंय बघा, तर हे जे पाणी आहे, तर किती तासानं सिद्ध होईल हे पाणी? तर हे पाणी 8 तासात सिद्ध होतं असं म्हटलेलं आहे. जसं की आपण चुंबक जल जे म्हटलं, त्याच्यासाठी आपण किती कालावधी दिला होता? 24 तासाचा. 1 दिवस आणि 1 रात्र असा कालावधी दिला होता. 24 तासामध्ये चुंबकभारित पाणी तयार होत होतं. त्याचप्रमाणे या बाटलीतलं पाणीसुद्धा 8 तासामध्ये सिद्ध होतं. म्हणजे त्या रंगाच्या गुणांनी युक्त होतं. त्या रंगाचे गुण त्या पाण्यामध्ये हे होतात, मिश्रित होतात असं म्हटलेलं आहे. मग याच्याबद्दल आणखीन एक विशेष गोष्ट काय आहे, तर बघा, आपण हे पाणी जितके जास्त दिवस प्रभावित करू, तितके आपल्याला फायदेशीर आहे असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे 8 दिवस 8 तास, 24 तास किंवा दिवसानं बघा आता कारण रात्री सूर्यप्रकाश आपल्याला मिळणार नाही. आपण दिवसाचा कालावधी आपण तिथं मोजू शकतो. तर मग 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 7 दिवस, 8 दिवस अशा प्रकारे जास्तीत जास्त आपण 8 दिवसापर्यंत सुद्धा आपण हे पाणी सिद्ध करून घेऊ शकतो. आणि जितकं जास्त दिवस आपण या पाण्याला सिद्ध करू, तितकं त्याच्यामध्ये गुण जे आहेत, तितकं ते पाणी त्या रंगाने गुणकारी होणार आहे. गुणयुक्त होणार आहे असं म्हटलेलं आहे. आता हा आपल्याला जर वेळ असेल तर आपण कितीही दिवस 7 दिवस पण थांबू शकतो, जास्त दिवस ठेवू शकतो. पण जर आपल्याला लगेचच आवश्यक आहे, गरज आहे, एमर्जन्सी आहे, अशा वेळी आपल्याला लगेचच पाणी हवं आहे. तर त्यावेळी मात्र 2 तासात 2 तास जरी ठेवलेलं पाणी असेल, तरी सुद्धा आपण ते एमर्जन्सीच्या काळामध्ये वापरू शकतो. म्हणजे ते सुद्धा सिद्ध झालेलं आहे असं आपण समजू शकतो. पण जास्तीत जास्त ठेवलं की गुण मात्र त्याच्यामध्ये आणखीन वाढणार आहेत. आता याच्यामध्ये दक्षता काय घ्यायची आहे बघा, तर 2 वेगवेगळ्या रंगांच्या बाटल्या एका ठिकाणी ठेवायच्या नाही. म्हणजे चिटकून. थोडंसं मध्ये अंतर असेल तर ठीक आहे. किंवा त्या बाटलीची सावली या बाटलीवर पडते, या बाटलीची सावली त्या बाटलीवर पडते किंवा त्या बाटलीचा रंग या बाटलीकडे येतोय, असं तिथं न करता 2 रंगाच्या जर बाटल्या असतील, तर त्या परस्परापासून दूर ठेवाव्यात, लांब ठेवाव्यात. एकाच रंगाच्या असतील तर मात्र तिथं आपण 4-5 बाटल्या एकत्र जरी ठेवल्या तरी येतं. किंवा आता समजा आता 3 दिवस आपण या पाण्याचा जर आपण नियमित वापर करत असू, समजा पिण्यासाठी किंवा अंघोळीमध्ये. आता अंघोळीसाठी म्हटलं तर बघा, ज्यांना त्वचेचे विकार असतील, बरोबर आहे. तर काल आपण हिरव्या रंगाबाबत भरपूर चर्चा केलेली आहे. त्वचेच्या विकारासाठी आपण हे पाणी अंघोळीसाठी म्हणून वापरू शकतो किंवा अंघोळीमध्ये आपण हे जे वापरतो बघा, अ, आपल्या बकेटामध्ये जे पाणी घेतो, त्या पाण्यामध्ये हे पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे त्वचा विकारामध्ये फायदा होईल असं सुद्धा तिथं म्हटलेलं आहे. मग त्वचा विकार दूर करणारा रंग कोणता आहे त्या ठिकाणी आपण निवडायचा. म्हणजे इन्फेक्शन कमी करणारा रंग कोणता आहे, त्या ठिकाणी आपल्याला निवडणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखीन काय बघा, तर जर समजा अशा प्रकारचं बनवलेलं औषध आता हे जे पाणी आहे, त्याला आता पाणी म्हणायचं नाही नंतर. ज्यावेळी ज्यावेळी आपण त्याला प्रभावित करू, जसं की चुंबकीय शक्तीनं प्रभावित केलं होतं, तसं हे पाणी रंगानं जसं प्रभावित केलं, की त्याला नंतर पाणी म्हणायचं नाही, तर त्याला औषध म्हणायचं. का? तर त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म समाविष्ट झालेले असतात. ते पाणी राहत नाही. पाणी तर राहतच, पण त्यासोबत त्याच्यामध्ये ॲडिशनल काय ॲड होतं, तर औषधी गुणधर्म ॲड होतात. म्हणून हे पाणी औषधासारखं वापरावं.
म्हणजे काय? तर आपण साधं पाणी जे असतं आपण रोज पिण्याचं पाणी, ते आपण कितीही वापरतो. बरोबर आहे. कितीही पाणी पिलं तरी आपल्याला काय त्याचा फरक पडत नाही किंवा गुण, दोष त्याच्यामध्ये दिसून येत नाहीत. परंतु या पाण्याच्या बाबतीत मात्र कमी प्रमाणामध्ये हे पाणी वापरावं. म्हणजे साध्या पाण्यासारखं या पाण्याला समजू नये. औषधी पाणी म्हणून समजावं. हाच हाच प्रकार आपण याच्यामध्ये पाहिला होता बघा, चुंबकीय जलामध्ये. ते पाणीसुद्धा चुंबकीय जलाचं पाणीसुद्धा साध्या पाण्यासारखं आपल्याला कितीही पिता येणारं नव्हतं. म्हणजे दिवसातून आपण 1 बाटली इतकं आणि तेही 4 टप्प्यामध्ये पिऊ शकत होतो आपण. त्याचप्रमाणे इथं तो गुणधर्म सुद्धा आपल्याला या रंगीत पाण्याच्या बाबतीत वापरायचा आहे. त्यासोबत बघा आणखीन काय माहिती आहे याच्याबद्दल, तर ही बाटली जी आहे, तर इतर गावी सुद्धा आपल्याला पाठवता येते. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी जर पाठवायची असेल, तर त्यामध्ये पाण्याचा पण आपण वापर करू शकतो किंवा इतर अन्नपदार्थांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. जसे की साखर असेल, तर लाल बाटलीच्या गुणधर्माची साखर आपण तयार करू शकतो. त्या बाटलीमध्ये साखर भरायची आणि ती उन्हामध्ये ठेवून टाकायची. ठेवून टाकल्यास दररोज ती बाटली मात्र आपल्याला काय करायची आहे, हलवायची आहे. का? तर साखरेचे कण जे असतात बघा, बाटलीला वरच्या थराला काही चिटकून बसलेले असतात. काही जे असतात ते गाभ्याकडे मध्ये मधल्या भागात असतात. म्हणजे रंग तितका त्याच्यावरती पडणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं ती जी साखर आहे मधली, ती सारखं दररोज आपल्याला हलवायची आहे. जेणेकरून प्रत्येक साखरेच्या कणांवरती हा लाल रंगाचा, निळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा प्रकाश पडेल आणि साखरेतील प्रत्येक कण, कण आणि कण त्या रंगांनी युक्त होईल, त्या रंगीत गुणांनी युक्त होईल अशी काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. आता पाणी जे आहे ते आपण 7 दिवस ठेवू शकतो प्रभावित करण्यासाठी जास्तीत जास्त. त्याप्रमाणे हे घन पदार्थ जे आहेत, जसं की साखर असेल, तर ही साखर किंवा आणखीन कुठला पदार्थ असेल, तर घन पदार्थ आपण 30 ते 40 दिवसापर्यंत सुद्धा ठेवू शकतो. जास्तीत जास्त मॅक्सिमम त्याचा जो कालावधी आहे, तो 30 दिवसापर्यंत सुद्धा आपण तो घन पदार्थ त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि त्या घन पदार्थाला आपण प्रभावित करू शकतो. आणखीन काय म्हटलंय बघा त्यासोबत याच्यामध्ये आपण तेल सुद्धा भरू शकतो. बघा काय-काय भरलं आपण? पाणी भरलं पिण्यासाठी, साखर भरली खाण्यासाठी आणि तेल. तेल आपण खाऊ पण शकतो आणि त्याची मालिश पण करू शकतो. बरोबर आहे. गोडं तेल भरलं तर ते खाऊ शकतो आपण आणि खोबरं तेल भरलं असेल, मोहरी तेल, हे अशी वेगळी दुसरी तेलं आपण मालिशसाठी उपयोगात पण आणू शकतो. म्हणजे दोन्हीसाठी पण त्याचे उपयोग आपल्याला करता येतील. त्याचप्रमाणे मग मालिशसाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये तेल भरून त्या तेलाला आपल्याला प्रभावित करता येतं. जसं की निळ्या बाटलीत मोहरीचे तेल भरावं, लाल बाटलीत तिळाचे तेल भरावं. जेणेकरून आता बघा, तीळ तेल कशासाठी वापरलं जातं? वातज विकारावरती तीळ तेल वापरलं जातं. जसं की गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, तर तीळ तेल लावून आपण त्या ठिकाणी चोळत असतो. का? तीळ तेल का वापरतात? तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट गुण आहेत. वातशमनाचे गुण त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं आपण गरम तिळाच्या असतं तर तीळ तेल. काय म्हणतात? तीळ तेल हे गरम असतं म्हणजे गुणधर्म त्याचा हो, हो, गरम हो. असतं. उष्णता असते जास्त त्याच्यात उष्ण असतं. आणि आता जड बघ असतं घनता जास्त असते या तेलाची. हो, घनताही जास्त असते, जास्त उष्ण असते. असते आणि आपण सहजच बघा, गुडघा दुखत असेल तर आपण काय करतो त्याच्यावरती गरम शेक सुद्धा देत असतो. बरोबर आहे. वातज विकारावरती कंबरदुखी, गुडघेदुखी त्याच्यावरती गरम शेक आपण स्वेदन याच्यामध्ये बघितलं बघा तिथे स्वेदन चिकित्सेमध्ये किंवा गरम याच्यानं शेकतो. कारण तिथले स्नायू मोकळे होतात. बरोबर आहे. त्याचप्रमाणे म्हणजे तीळ तेलामध्ये सुद्धा उष्ण गुण आहे. त्याच्यामुळं तो तिथं उपयोगी ठरणार आहे वातज विकारामध्ये आणि आता विशेष बघा काय घडतंय काय बघा याच्यामध्ये, तर तीळ तेल आपण परत आता कोणत्या बाटलीमध्ये भरतोय? हिरव्या बाटलीमध्ये भरतोय का? नाही, लाल कलरचे. लाल लाल बाटली. बाटलीमध्ये भरतोय आणि लाल बाटलीचा रंग गुणधर्म काय आहे? उष्ण आहे. परत उष्ण उष्ण आहे. आहे.
बरोबर आहे. तीळ तेल पण उष्ण, लाल बाटली पण उष्ण, बरोबर आहे. आणि विशेष आणखीन एक काळजी घ्यायची म्हटलं, तर सहसा लाल बाटलीतील पाणी हे पिण्यासाठी वापरू नये, असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण ते अतिशय उष्ण असतं, असं म्हटलेलं आहे. पिण्यासाठी वापरायचं असेल तर नारंगी बाटलीतील पाणी प्यावं. हे अतिशय उष्ण न राहता मध्यम अशा स्वरूपाचं पिण्यास हितकर असं असतं, असं सांगितलेलं आहे नारंगी बाटलीचं. बघा इकडून 2 नंबरची बाटली. आणि लाल रंगाच्या बाटलीतील पाणी मात्र पाणी अंघोळीसाठी किंवा तिचा वापर इतर वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण करू शकतो किंवा तिच्यामध्ये तेल भरून ते तेल प्रभावित करून आपण मालिश करण्यासाठी सुद्धा ते तेल आपण तिथं वापरू शकतो. त्यासोबत आता मोहरीचं तेल जे आहे, ते निळ्या बाटलीमध्ये भरावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या तेलाचे गुणधर्म असणारे, त्याचा गुणधर्म आणखीन वाढवायचा असेल, तर आता समजा खोबऱ्याचं तेल असेल, तर त्याला आणखीन थंड खोबऱ्याच्या तेलाचा गुणधर्म कसा आहे? थंड आहे, शीत आहे. बरोबर आहे. मग त्याच्यात आणखीन गुणधर्म त्याचा आपण वाढवू शकतो. तर त्या शीत बाटलीमध्ये, शीत थंडावा देणाऱ्या बाटलीमध्ये आपण ते भरून त्याला प्रभावित करू शकतो. ठीक आहे. त्यासोबत बघा आणखीन काय म्हटले, आता ज्यावेळी आपण ही जी बाटली आहे, आपण एकदाच वरी ठेवून टाकली घरावर 15 दिवसासाठी, तर असं केलं तर काय होईल? तिच्यावरती एक प्रकारची धूळ जमा होईल. बरोबर आहे का? मग धूळ जर जमा झाली, तर त्याच्यावरती पडणारे सूर्यकिरण, सूर्यप्रकाश ते आरपार जाऊ शकणार नाहीत त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ही जी प्रक्रिया आहे व्यवस्थित पार पडणार नाही. त्याच्यामुळं ही जमा झालेली धूळ वारंवार दिवसेंदिवस पुसत जावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता जसं की आपण पाणी, साखर, तेल ह्या वेगवेगळ्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्या. त्याचप्रमाणे ग्लिसरीन नावाचा एक लिक्विड आहे. माहिती आहे का तुम्हाला ग्लिसरीन काय असतं? हो सर. कशात वापरतात? हो. हं, बोला. बोला सर म्हणलात कोणतं? हो sir. हो. असं ते म्हणजे स्किन एकदम हे करतं सर. मऊ हं, कर. हं. स्किन मऊ करण्यासाठी म्हणजे म्हणजे सौंदर्य प्रसाधन वापरतो थोडक्यात. बरोबर आहे? जर स्किन मध्ये जर रफनेस आला असेल हिवाळ्यात ग्लिसरीन वापरतात. जसं की आपण हे वापरतो बघा, व्हॅसलीन वापरतो बघा. म्हणजे व्हॅसलीनचा जसा गुणधर्म आहे, तशाच प्रकारचा ह्या ग्लिसरीनचा एक गुणधर्म आहे असं आपण म्हणूयात तर किंवा त्वचेसाठी तोंड आल्यानंतर पण याच्यात चूळ भरायला लावतात हो, ग्लिसरीनच्या. तोंड आल्यानंतर पण ते आपल्याला वापरता येतं. आता हे ग्लिसरीन जे आहे, ते आपल्याला निळ्या रंगाच्या बाटलीमध्ये भरायचं आहे. बघा, निळ्या रंगाच्या बाटलीमध्ये भरून 30 ते 40 दिवस आपल्याला त्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. हे तयार करून घ्यायचं आहे किंवा लगेचच आवश्यक असेल तर 1 दिवसामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. पण जास्तच त्याच्यामध्ये गुणधर्म हवे असतील तर आपण 30 ते 40 दिवसापर्यंत त्याला जास्त ठेवू शकतो. आणि आता बघा हे जे आहे ते तोंड येणे बघा आला विषय तुमचा. तोंड आल्यानंतर सुद्धा त्या हिरव्या रंगाच्या ह्याच्यामधलं प्रभावित केलेलं ग्लिसरीन वापरावं किंवा घशाचे विकार असतील, त्या विकारांमध्ये सुद्धा याचा उपयोग होणार आहे. आणि हिरड्यांचे विकार, हिरड्यांच्या विकारावरती सुद्धा अशा प्रकारच्या प्रभावित केलेल्या ग्लिसरीनला हिरड्यावरती चोळावं असं म्हटलेलं आहे. आणि विशेष करून आपण काल हिरव्या रंगाचे गुण पाहताना काय म्हटलं बघा, हिरवा रंग हा इन्फेक्शन दूर करणारा आहे असं म्हटलं होतं किंवा हिरवा रंग रक्तशोधक आहे असं म्हटलं होतं. बरोबर आहे. म्हणजे इन्फेक्शन दूर करणारा आहे. म्हणजेच ज्यावेळी आता समजा तोंड आलेलं असेल किंवा हिरड्या सुजलेल्या असतील किंवा घशाचा विकार टॉन्सिलिस वगैरे असा असेल, तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं. बरोबर आहे. तर ते इन्फेक्शन दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होणार आहे. म्हणजेच विशेष काय, एखादं औषध आहे आणि त्या औषधाची पॉवर आपण वाढवतोय, अशा प्रकारचा एक प्रकार आहे हा. बरोबर आहे. आता जसं की आपण वरती म्हणलं, की तीळ तेल. तीळ तेलाचे तर अगोदरच गुणधर्म आहेत. त्याचे गुणधर्म चांगले आहेत. वात शमन करणारा आहे, दुखणं कमी करणारा आहे, उष्ण आहे.
पण आणखीन त्याच्यामध्ये त्याचे गुण वाढावेत अशा स्वरूपामध्ये ही प्रकार आहे असं आपल्याला तिथं म्हणता येईल. तर उष्ण गुण आहे तर त्याचा आणखीन उष्ण गुण वाढवता येईल म्हणून आपण त्याला लाल रंगाच्या बाटलीमध्ये भरून त्याला आपण उपयोगामध्ये आणलं. त्यासोबत आता बघा हिरवा रंग रक्तशोधक आहे. त्याच्यामुळं हिरवा रंगाच्या बाटलीमध्ये भरलेलं पाणी आपल्याला कशाला वापरता येईल हो आणखीन रक्तशोधक म्हणल्यास? सर ते म्हणजे फोड वगैरे येतात ना, तारुण्य पिटिका नावाच्या विकारामध्ये पण उपयोगी करता येईल. कारण हो. ते रक्तसंबंधीचा आजार आहे ना सर. हो, हो, हो. म्हणजे त्वचेचे जे विकार आहेत, कालच आपण याच्यावरती चर्चा केली बघा. त्वचेचे विकार सहसा रक्त हे झाल्यामुळं होतात असं आयुर्वेद म्हणतं. त्याच्यामुळं त्वचेच्या विकारामध्ये सुद्धा आपण ह्या रंगाचं पाणी आपण वापरू शकतो किंवा तोंड धुण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणजे आत्ताच त्यांनी म्हणलं बघा तारुण्य पिटिका म्हणजे मुरूम येतात तारुण्य अवस्थेमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा हे पाणी या पाण्यानं आपण तोंड धुवू शकतो. त्यासोबत डोळे धुवू शकतो. डोळ्यांना सुद्धा हे हिरव्या रंगाचं पाणी अ, फायदेशीर आहे. त्यासोबत बघा आणखीन काय म्हणलंय, पोट किंवा आतड्यातील व्रण म्हणजे बघा, जसं की तोंडात व्रण होता, चट्टा म्हणजे तोंड आल्यास ग्लिसरीन वापरला आपण. परंतु जर तोच चट्टा आपल्याला जठरामध्ये झालेला असेल, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो अल्सर असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण ह्या हिरव्या रंगाच्या बाटलीतील पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. त्यासोबत उच्च रक्तदाब त्याच्यामध्ये सुद्धा अ, हे हिरव्या रंगाचं जे पाणी आहे, ते उपाशी पोटी प्यावं असं सांगितलेलं आहे. आणखीन डोळ्याचे जे विकार आहेत, डोळ्यांच्या सर्व विकारांमध्ये हिरव्या रंगाच्या पाण्याने डोळे धुतल्याने किंवा त्या डोळ्यांमध्ये ज्याप्रमाणे आपण ड्रॉप टाकतो, त्याप्रमाणे डोळ्यामध्ये एक-एक थेंब जर आपण टाकला, तर ते सुद्धा डोळ्यांसाठी हितकर आहे असं म्हटलेलं आहे. आता समजा ड्रॉप म्हणून जर आपण त्याचा उपयोग करत असेल, तर त्या बाटलीत भरलं जाणारं पाणी हे निर्जंतुक असणं आवश्यक आहे. बरोबर आहे का? कारण डोळे हे खूप संवेदनशील असतात. इन्फेक्शन त्याच्यामध्ये होऊ नये अशी काळजी घ्यावी. निर्जंतुक पाण्याने ही बाटली भरायची. त्याच्यानंतर एक-एक थेंब त्याच्यामधला त्या पाण्याचा आपण डोळ्यामध्ये टाकण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आता बघा वेगवेगळे तेल झाले, साखर म्हणजे खाद्यपदार्थ झाले किंवा पाणी झालं, ग्लिसरीन झालं. अशा प्रकारे आणखीनही कुठला पदार्थ त्याच्यामध्ये भरून आपल्याला त्या रंगाचा प्रभाव त्या पदार्थावरती टाकता येतो किंवा तयार करता येतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, तर ज्यावेळी आपण दिवसा ही जी बाटली उन्हामध्ये ठेवतो, दिवसा काय होतं, सूर्याचे किरण, सूर्यप्रकाशाचे किरण मिळतात आणि आपण रात्रीही ती ठेवू शकतो वर छतावरती आणि रात्री काय होतं, चंद्राचे किरण प्राप्त होतात. दिवसा सूर्याची किरण आणि रात्री चंद्राची किरण हे दोन्ही किरणांनी जर ते मधला पदार्थ प्रभावित झाला, तर खूपच उपयोगी आहे असं म्हटलेलं आहे. जर समजा एखाद्या रंगाची बाटली जर आपल्याला मिळत नसेल, अ, हिरव्या रंगाची मिळाली, निळ्या रंगाची मिळाली, पिवळ्या रंगाची, तर एखाद्या रंगाची मिळत नसेल, तर त्याला पर्याय काय करता येईल हो? सर ट्रान्सपरंट म्हणजे साधी जी पांढऱ्या रंगाची जी काचेची बॉटल असते त्याच्या बाजूला हं, तसल्या रंगाचा कागद पण गुंडाळता येतो सर, पातळ कागद गुंडाळायचा आणि वापरायचा. बरोबर आहे. बघा, तर जर समजा एखाद्या रंगाची आपल्याला बाटली मिळाली नसेल, तर त्याच्यावरती कलर मारायचा नाही एखाद्या रंगाचा. आलं का लक्षात? तर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावर ट्रान्सपरंट आता त्यांनी म्हणल्याप्रमाणे एखादा कागद वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला मिळू शकतात बाजारामध्ये. तो कागद त्या बाटलीवरती चिटकवायचा आहे किंवा त्याच्यावरून आपण दोऱ्यानं सुद्धा बांधू शकतो आणि अशा प्रकारचे वेगवेगळे रंग आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या निर्माण करू शकतो. आणखीन बघा पुढे काय बघायचं आहे. आता निळ्या रंगाची तेल मालिश
किंवा निळ्या बाटलीतील पाणी याच्याविषयी थोडं गुणधर्म आपण बघूयात. निळ्या बाटलीतील पाणी जे आहे ते थंडावा देणारं आहे, तहान भागवणारं आहे आणि बाहेरील व आतील रक्तस्राव थांबवणारं आहे. त्यासोबत ताप कमी करणारं आहे असं म्हटलेलं आहे. बघा शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं. ताप, थंडावा, तहान असं लिहायचं आणि पुन्हा त्याचं विश्लेषण करत बसायचं नंतर. बघा विशेष गुण म्हणजे थंडावा देणं. मग हे जे पाणी आहे निळ्या रंगातील ते आपल्याला कोणत्या याच्यासाठी वापरता येईल? कोण्या प्रकृतीच्या लोकांसाठी वापरता येईल? पित्तज प्रकृतीच्या लोकांसाठी वापरता येईल. त्यासोबत आपल्याला हे पाणी उन्हाळ्यामध्ये वापरता येईल. का? तर तहान भागवणारं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून ते उन्हाळ्यामध्ये वापरता येईल. किंवा काही जणांचा घसा सारखं कोरडा पडतो बघा. घसा काय होतो? कोरडा पडतो. किंवा तृष्णा नावाचा एक हे आहे विकार. त्याच्यामध्ये कितीही पाणी पिलं तर त्याची तृप्ती होत नाही. कितीही पाणी प्या, तृप्त झाल्यासारखं वाटत नाही. अशा लोकांना सुद्धा आपण या हिरव्या रंगाच्या बाटलीतील पाणी देऊन त्याला उपाय त्या ठिकाणी करू शकतो. आणि बाहेरील आणि आतील रक्तस्राव म्हणजे काय? बाहेरील रक्तस्राव म्हणजे समजा आपल्या त्वचेला लागलं, खरचटलं, फाटलं तर त्याच्यामधून रक्तस्राव होतो. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण तिथं त्या पाण्याचा वापर करू शकतो. किंवा एखादी जखम असेल जी दुरुस्त होत नाही लवकर, तर अशी जखम सुद्धा अशा पाण्याने आपण ती धुवू शकतो असं म्हटलं आहे. आणि आतील रक्तस्राव. आतील रक्तस्राव म्हणजे बघा जसं की आताच मी अल्सर म्हटलं, मध्ये चट्टे पडतात. त्याप्रमाणे मध्ये रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. अशा विकारांमध्ये सुद्धा किंवा मूळव्याधाचा प्रकार असेल, तर तो आत रक्तस्राव होतो, बाहेर नाही. अशा परिस्थितीमध्ये, अशा विकारांमध्ये सुद्धा आपल्याला निळ्या रंगाचं पाणी त्या ठिकाणी वापरता येतं. आणि थंडावा देणारा असल्यामुळं त्याचा वापर आपण ताप कमी करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. त्यासोबत निळ्या रंगाचं जे पाणी आहे ते सॉरी पाणी म्हणतो आता तेल. पाण्याविषयी माहिती घेतली. आता निळ्या रंगाचं तेल जे आहे ते मालिश मालिश करण्यासाठी वापरावं. डोक्याची मालिश करण्यासाठी वापरावं. कारण हे जे निळ्या रंगाचं पाणी आहे ते बौद्धिक काम करणाऱ्या लोकांसाठी टॉनिक सारखं काम वगैरे त्या ठिकाणी वापरत असतो बघा. एक मिनिट. आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? हो हो सर येतोय. 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 ठीक आहे. कॉल आल्यामुळे डिस्कनेक्ट झाला होता. ठीक आहे, बघूया पुढे. काय चालू होतं? निळ्या रंगाचं तेल ते कशासाठी वापरायचं आपल्याला? तर बौद्धिक काम करणाऱ्या लोकांसाठी वापरायचं आहे. जसं की आता बौद्धिक काम करणारे लोक म्हणल्यास कोण येतील हो? विद्यार्थी येतील. बरोबर आहे. विद्यार्थी, लहान विद्यार्थी असतील किंवा उच्च शिक्षण घेणारे लोक असतील किंवा बौद्धिकतेशी निगडीत समजा असं शिक्षक असतील, असे लोक किंवा काही लोक पुस्तकं लिहितात, लेखक असतील. बरोबर आहे. शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ असतील. अशा लोकांसाठी जसं की आपण आयुर्वेदामध्ये कोणतं तेल वापरतो? ब्राह्मी वगैरे घालून युक्त केलेलं तेल वापरतो. म्हणजे बघा, ते तेलच आहे. पण आयुर्वेदानं काय केलं त्या तेलाला? तेलामध्ये बदल केला का? नाही. तर तेलामध्ये आता ब्राह्मी वगैरे आहे, हे बुद्धी वाढवणारे आहेत, मेंदूसाठी चांगल्या आहेत गोष्टी, डोक्यासाठी. म्हणजे अशा गोष्टी त्या तेलामध्ये टाकल्या, ते तेल शिजवलं. बरोबर आहे. उकळवलं. मग ते तसं केल्यानंतर काय झालं, तर त्या औषधी गुणधर्म जे त्याच्यामध्ये होते, शंखपुष्पी, ब्राह्मी याच्यामधले, त्या औषधी गुणधर्म काय झाले, त्या तेलामध्ये मिश्रित झाले. म्हणजे आयुर्वेदामध्ये काय प्रक्रिया केली त्या तेलावर? उकळवण्याची प्रक्रिया केली. बरोबर आहे. त्यासोबत आणखीन काय केलं ॲडिशनल त्याच्यामध्ये? तर औषधी टाकल्या. औषधी टाकणं आणि उकळवणं अशा 2 प्रक्रिया करून त्यांनी सुद्धा वेगवेगळे तेल निर्माण केले. सिद्ध केलेले तेल.
आता ते सुद्धा काय म्हणतात, तेल आपण सिद्ध करण्या अगोदर तेल आणि औषधी गुणांनी युक्त केल्यानंतर सिद्ध केलेलं तेल असं आपण म्हणतो. किंवा पीडांतक नावाचं तेल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधी टाकून ते कशासाठी वापरतात? तर दुखणं दूर करण्यासाठी, गुडघेदुखी हे असं दुखणं दूर, पेन कमी करण्यासाठी पीडांतक तेल आपण तिथं वापरत असतो. म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे अशी प्रक्रिया करून त्या तेलाला औषधी गुणांनी युक्त केलं, त्याचप्रमाणे याच्यामध्ये कशी प्रक्रिया आहे, तर त्या तेलाला त्या बाटलीमध्ये भरून त्या रंगानं प्रभावित केलं जातं. म्हणजे ही प्रक्रिया वेगळी आहे थोडीशी. तेल तर तेच असणार आहे, पण त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म भरण्यासाठी आपल्याला त्या रंगाचा प्रकाश त्याच्यावरती टाकायचा आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय आहे बघा, तर हे निळ्या रंगाचंच तेल डोकेदुखीसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. तापामध्ये उपयोगी पडणार आहे. त्यासोबत जर जुलाबावाटे रक्त पडत असेल, तर अशा वेळी सुद्धा हे तेल त्या ठिकाणी उपयोगी आहे. अ, मूळव्याध, मूळव्याधामध्ये रक्त पडणं, 2 प्रकारचा मूळव्याध असतो. तर त्याच्यामध्ये रक्ती मूळव्याध जो आहे, त्या रक्ती मूळव्याधामध्ये आपण तिथं लावण्यासाठी सुद्धा, गुरुद्वारावरती लावण्यासाठी सुद्धा त्या तेलाचा आपण उपयोग करू शकतो. किंवा फोड असतील, फुटुकड्या असतील, मुरूम असतील, घामोळ्या असतील, गजकर्ण असेल, खरूज असेल, म्हणजे हे सगळे विकार कशामध्ये आले हो? त्वचेच्या विकारामध्ये आले. आणि त्वचेचा विकार हा सहसंबंध कशाशी असतो? पित्ताशी असतो. आणि पित्त कसं असतं? उष्ण असतं. मग उष्णता कमी करण्यासाठी आता सहजच मुरूम, घामोळ्या वगैरे येतात बघा. त्या सहसा कधी येतात? उन्हाळ्यामध्ये येतात. सहजच आपण म्हणून म्हणतो बघा, की उष्णता वाढल्यामुळं पण घामोळ्या येतात असं म्हणतो. म्हणजे अ, हे जे पाणी आहे निळ्या रंगाचं, हे थंड असल्यामुळं हे पित्ताला हे आहे, विरुद्ध गुणाचं आहे. म्हणजे गरमाला थंड करणार आहे. त्याच्यामुळं अशा वेगवेगळ्या विकारांमध्ये सुद्धा आपण निळ्या रंगाचं तेल त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा निळ्या रंगानं प्रभावित केलेलं पाणी अशा वेगवेगळ्या त्वचा विकाराच्या लोकांना अंघोळीसाठी सुद्धा वापरू शकतो. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय बघा, तर डास किंवा विंचू जर चावलेले असतील, तर अशा ठिकाणी सुद्धा हे निळ्या रंगाचं तेल किंवा पाणी लावावं त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये सुद्धा उपयोग. आता बघा काही लोकांना डास चावला की दाभड येतात बघा. असं फोड आल्यासारखं होतं त्या ठिकाणी. तर अशा लोकांना सुद्धा ते हिरव्या रंगाचं पाणी आपण त्या ठिकाणी तेल त्या ठिकाणी लावू शकतो. किंवा विंचू चावलेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या तेलाचा वापर करू शकतो. किंवा भाजलेलं असेल बघा, इतिहासामध्ये आपण पाहिलंय, क्रोमोचिकित्सेच्या इतिहासामध्ये काय म्हटलं, की निळा रंगाचा जो गुण आहे, तो दाहकता कमी करणारा आहे किंवा जखमा भरून काढणारा आहे, असं एका शास्त्रज्ञानं म्हटलं होतं. आपण इतिहासामध्ये पाहिले बघा त्याच्या. म्हणून आपण याचा वापर जसं की भाजल्यानंतर नीळ आपण त्या ठिकाणी लावतो. त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती निळ्या रंगाचं प्रभावित केलेलं पाणी किंवा निळ्या रंगानं प्रभावित केलेलं तेल त्या ठिकाणी वापरू शकतो. परंतु त्या निळ्या रंगाचं प्रभावित पाणी आपण तेल कोणतं असावं? खोबऱ्याचं तेल असावं. कारण ते शीत असतं. आणि तेल तुम्ही तिळाचं वापरताय आणि हिरव्या रंगामध्ये ते तसं नाही जमणार. बरोबर आहे. शीतला शीत, शीताचा आणखीन गुणधर्म शीत करायचा आहे. त्याच्यामुळं आपण हिरव्या रंगामधलं ते वापरू शकतो. तसेच आणखीन कान दुखत असेल, तर कानामध्ये सुद्धा हे प्रभावित केलेलं तेल, ते तेलाचे 1-2 थेंब आपण कानामध्ये टाकू शकतो. आणि उष्णतेमुळं घशामध्ये जळजळ होत असेल किंवा तोंडामध्ये चट्टे पडलेले असतील, तर अशा वेळी सुद्धा या निळ्या रंगानं प्रभावित केलेल्या पाण्याने गुळण्या कराव्या. किंवा निळ्या रंगानं प्रभावित केलेल्या ग्लिसरीननं आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो. असं वेगवेगळे गुणधर्म या निळ्या रंगाचे पाण्याचे आपल्याला इथं पाहता येतात. त्याच्यानंतर बघा आणखीन एक जो रंग आहे, तो आहे नारंगी रंग.
कोणती बाटली आहे नारंगी रंगाची? दुसरी सर उजव्या बाजूला. बघा, आणखीन एक निळ्या रंगाच्या पाण्याबाबतीत इथं सांगायचं आहे थोडं. जर ताप असेल तर प्यायला पण चालतं, ते आपण सुरुवातीला सांगितले तापामध्ये पण. आणि अ, तापामध्ये या निळ्या रंगाच्या प्रभावित पाण्याच्या पट्ट्या, म्हणजे जसं की आपण डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवतो बघा, त्याचप्रमाणे या निळ्या रंगाच्या जिथं पाणी वापरतोय तेच निळ्या बाटलीतलं पाणी त्या ठिकाणी वापरून त्या निळ्या रंगाच्या पाण्याच्या पट्ट्या सुद्धा अतिशय उष्ण अशा ज्वरामध्ये आपण त्या वापरू शकतो. किंवा पुसून घेण्यासाठी अंग पुसून सुद्धा घेतो बघा ताप आल्यानंतर आपण. अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा या निळ्या रंगाच्या पाण्यानं आपण अंग पुसून घ्यावं असं म्हटलेलं आहे. आणखीन जर एखाद्या भागावरती ठीक आहे, हा भाग आपण प्रकाशामध्ये बघूया. आता पुढे नारंगी रंगाचा जो गुण आहे, नारंगी रंगामधल्या पाण्याचा काय काय वापर आपल्याला करता येईल. दम्याचे व छातीचे विकार याच्यामध्ये नारंगी रंगाचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यासोबत तर आणखीन याच्यामध्ये एक विशेष प्रयोग सांगितलेला आहे. जसं की आपण दमा असेल किंवा कफ असेल तर काय देतो, वाफ देतो बघा त्यांना, बरोबर आहे, वाफ देतो. किंवा आयुर्वेद असेल तर आयुर्वेदामध्ये काय करतो, हे आपलं झेंडूबाम असेल तर त्याचा वास घेतो. किंवा पुदिना, हे आपलं काय कापराचा पण आपण वास घेऊ शकतो. त्याच्यानं कफ पातळ होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे याचा वाफ म्हणून सुद्धा आपल्याला वापर करता येते. जसं की ती बाटली कशानंच भरायची नाही. पाण्यानंही भरायची नाही आणि अन्नानंही खाद्यपदार्थानंही भरायची नाही. रिकामी ठेवायची. रिकामी ठेवली तर मग काय असेल हो त्याच्यामध्ये, पाणीही नाही आणि अन्नही नाही म्हटलं तर? हवा. असेल हवा. हा, तर वायू. त्याच्यामध्ये काय, हवा असेल, वायू असेल. स्थायू नाही, द्रव नाही, तर काय असेल, वायू असेल. मग ही अशी बाटली उन्हामध्ये 1, 2 ते 3 तासापर्यंत ठेवायची. आणि असं दमा वगैरे असेल तर अशा लोकांना त्यानंतर मग त्या बाटलीचं टोपण काढून त्याच्यातली जी हवा आहे ती नाकानं ओढावी असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि तिचा वापर त्या ठिकाणी उपयुक्त आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत जर समजा नाकाला सूज आलेली असेल, तसेच उष्णतेमुळे निर्माण झालेल्या सर्दी खोकल्यात, आता बघा हा प्रकार थोडासा वेगळा आहे. उष्णतेमुळे निर्माण झालेल्या सर्दी खोकल्यात निळ्या बाटलीतील चार्ज केलेली हवा आपण नाकाने ओढावी. आता बघा, दमा असेल किंवा खोकला असेल, तो सुद्धा 3 गुणांनी युक्त असू शकतो. पित्तज खोकला पण असू शकतो, वातज असू शकतो, कफज असू शकतो. खोकल्याचे असे वेगवेगळे प्रकार असू शकतात. पण त्याच्यावरती आपण ज्याप्रमाणे सर्दी खोकला जर उष्णतेमुळे झालेला असेल, आता काही लोकांना बघा असल्या कडक उन्हाळ्यामध्ये खोकला येतो. असल्या कडक उन्हाळ्यात खोकला येतो. तर खोकला सहसा कधी येत असतो हो? सर्दी झाल्यावर. म्हणजे पुण्या ऋतूमध्ये सहसा हिवाळ्यात. बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये येत असतो खोकला सहसा, कारण वातावरण तसं असतं. कफज कफज प्रवृत्ती वाढवणारं वातावरण असतं, थंड वातावरण असतं. परंतु आता उन्हाळ्यामध्ये तर कफज वातावरण नाही, बरोबर आहे. तरी पण मग असा काय त्रास होत असेल? धुळीमुळे होतो सर. आणि जास्त कोरडेपणामुळे पदार्थ पण. सेवन असतं ना उन्हाळ्यामध्ये. हा, काय म्हणतात? बऱ्याचदा धुळीमुळे पण होतो कोरड्या तर वातावरण. ते ना हा, उष्णतेमुळे कफ पातळ होतो, त्याच्यामुळे पण खोकला वगैरे येतो, सर्दी, ऋतू बदल होतो सर. अति उष्णतेमुळं सुद्धा असा त्रास त्यातला होऊ शकतो. आणि जर उष्णतेमुळे त्रास होत असेल तर अशा लोकांना निळ्या रंगातील बाटलीतील हवा वापरायची आहे. एक मिनिट.
हं, ठीक आहे. त्यासोबत आता लाल रंगाविषयी माहिती आपण घेतलेली आहे. बरोबर आहे? तरी सुद्धा आणखीन थोडी माहिती घेऊयात. नारंगी रंगाविषयी चालू होतं ना आपलं विषय? निळ्या हो रंगाचं मध्येच आलं ते निळ्या रंगाचं एक विषय. ठीक आहे. तेच बघा. निळ्या रंग झालं. हां. आता कोणता पहिल्यांदा कलर? नारंगी रंग. बघा, नारंगी रंगाचं जे पाणी आहे ते भूक वाढवणारं आहे असं म्हटलेलं आहे. भूक वाढवणारं आहे. म्हणजे कोणता विकारामध्ये हे उपयोगी पडणार आहे? तर अपचनाचा त्रास असेल, मंदाग्नी असेल, बरोबर आहे? खाल्लेलं पचत नसेल तर काय-काय लोक म्हणतात बघा सहज, सकाळी जेवलोय तरी आता रात्री पण जेवू वाटत नाही, पोटात तसंच राहिल्यासारखं वाटतंय. डब्बा बसल्यासारखं वाटले म्हणतात बघा सहज बोलण्यामध्ये. म्हणजे पचन व्यवस्थित झालेलं नाही. भूक कधी लागते? खाल्लेल्या अन्नाचं पचन जर चांगलं झालेलं असेल तर दुसऱ्यांदा भूक लागते आणि पचनच झालेलं नसेल व्यवस्थित तर दुसऱ्यांदा भूक लागत नाही. म्हणजेच भूक वाढवण्यासाठी किंवा आपण लहान लेकरांना बघा डॉक्टरांकडे सारखं मागणी करत असतो, की "सर हा जेवतच नाही, खात नाही, पीत नाही. भूक वाढीचं औषध द्या की." असं आपण सहज रिक्वेस्ट आपण बरेच वेळेस डॉक्टरांना करत असतो. तर मग हे जे पाणी आहे, हे भूक वाढवणारं आहे. त्याच्यामुळं आपण लहान मुलांना, विद्यार्थ्यांना वगैरे असं पाणी आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तींना तिथं देऊ शकतो. नारंगी रंगाचं पाणी आणि ज्यांना जे प्रौढ आहेत, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अपचनाचा त्रास आहे, अशा लोकांना सुद्धा भूक वाढवण्यासाठी देऊ शकतो किंवा एखादा विकार होऊन गेलेला असेल मोठा, जसं की टायफॉइड झालेला असेल, निमोनिया झालेला असेल, त्याच्यानंतर सुद्धा आपली भूक मंदावते. काही जेवावसं वाटत नाही, काही खावंसं वाटत नाही. तर अशा वेळी सुद्धा आपण अशा प्रकारचं पाणी देऊन त्याला भूक वाढवण्यासाठी तिथं मदत करू शकतो. त्यासोबत नारंगी रंगाचं जे पाणी आहे ते पचनक्रियेस सहाय्यक आहे, म्हणजेच भूक वाढवणार आहे. त्यासोबत शक्तिदायक आहे. गॅसची तक्रार दूर करणार आहे. गॅसेस म्हटलं की हे सुद्धा पचनासंबंधी आलं. त्यासोबत यकृत प्लीहेची कमजोरी दूर करणार आहे. यकृत हा सुद्धा पचनासंबंधित पचन संस्थेतला अवयवाला आणि प्लीहा यांना सुद्धा यांची कमजोरी दूर करणार आहे आणि विशेष आणखीन एक याची गुणधर्म म्हणजे ॲसिडिटी दूर करणार आहे. म्हणजे जो पित्तांचा ज्यांना त्रास आहे, बरोबर आहे. तर अशा लोकांना सुद्धा या नारंगी रंगाचं पाणी त्या ठिकाणी द्यावं. त्यासोबत रक्तातील लाल कण वाढवणारं आहे हे पाणी. वृद्धांसाठी टॉनिक सारखं काम करणारं आहे आणि घाबरल्यासारखे वाटणे, भीती आल्यासारखं वाटणे, तर अशा लोकांना सुद्धा आपण या नारंगी रंगाचं पाणी त्या ठिकाणी देऊ शकतो. काल पण याच्यातला थोडा भाग पाहिला होता. जसं की स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास, मासिक स्राव कमी होत असेल, तर अशा वेळी सुद्धा नारंगी रंगाचं पाणी वापरावं आणि ओटीपोटात किंवा कमरेमध्ये दुखत असेल तर नारंगी रंगाच्या तेलाने मालिश करावी असं म्हटलेलं आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय बघायचं आहे, तर सर्दीमुळे होणाऱ्या वेदना किंवा खोकला असेल, तर अशा वेळी सुद्धा आपण या पाण्याचा किंवा तेलाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. असे विविध रंगाचे गुण आणि विविध रंगाच्या पाण्याचे गुण इथं आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. आता गुणधर्म जे आपण बघितले वेगवेगळ्या ते रंगाचे. अगोदर गुणधर्म बघितलेत आपण. मग त्या गुणधर्मानुसार तुम्हाला कोणता गुणधर्म आवश्यक आहे, त्या गुणधर्माच्या आवश्यकतेनुसार आपण त्या रंगाची बाटली निवड करायची आणि त्या रंगाचं पाणी, तेल तुम्हाला जे आवश्यक सोयीस्कर उपयोगासाठी सोयीस्कर वाटेल, अशा प्रकारचं ते तिथं वापरण्यामध्ये आपण ते घ्यावं. तर हं. हे
दोन रंगाचं पाणी कधी मिक्स करून वापरू शकतो का नाही वापरू शकतो? नाही, वापरू शकत नाही आपण आणि वापरायचं पण नाही. आणखीन काही? म्हणजे एखाद्या व्यक्तीची असं पूर्णतः कफच प्रकृती आहे असं होत नाही ना. म्हणजे हो, कफ पित्त, बरोबर. पित्त कफ हम्म, असं असतं ना. म्हणजे हम्म. दोन गोष्टीचं किंवा तीन असं कॉम्बिनेशन असतं, मग त्यावेळेस कसं करायचं? वात पित्त प्रकृती असं 2 गुणांनी युक्त असते प्रकृती. परंतु असं त्या क्रोमोथेरपीच्या शास्त्रामध्ये तर कुठं दिसून आलं नाही की 2 रंगाचं पाणी एकत्रित वापरावं. कारण ते जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत सोडून आपण आपल्या मनानं सांगू शकत नाही की असं वापरावं म्हणून. आपल्याला सर वाटतं की सर जरी हं, प्रकृती दोन गुणांची जरी असली तर ती एका हं, वेळेस एका गुणांचा प्रभुत्वानच आजार करते कोणता पण. म्हणजे कफ आज म्हणजे सर्दी होणार असेल तर कफाचं हं, प्रभुत्व करते. पित्त हं, सोबत आसन तिच्या, कारण की त्याच्यामुळे त्याला ताप येईन हे सगळ्या गोष्टी होतील, पण प्रभुत्व कफाचं असतं. त्याच्यामुळे उपचार करताना आपण कफाचा करतो, त्याच्यात पित्ताचा अंतर्भाव करत नाहीत. कारण हं, पित्तामुळं मग त्यात वेगळे विरुद्ध गुणांनी युक्त होती मग ती ट्रीटमेंट. तशी ट्रीटमेंट हं, करता येत नाही. त्याच्यामुळे कोणत्या पण वेळेस एकाच दोषाला अनुसरून प्रभुत्वानं त्याची ट्रीटमेंट करायची. सोबत तो दोष असतो पण तो शमन गुणात्मक असतो, म्हणजे तो कमी गुणाचा असतो, तर त्याची ट्रीटमेंट प्रभुत्वानं नाही होत. प्रधान गोष्टीत कफाची ट्रीटमेंट होते आणि त्याच्यानंतर मग काही दोष उरले तर आपण हं, ते आपला पण शमन होतात सर ह्या ट्रीटमेंटद्वारे. म्हणजे हं, हे हं. मेन आहे त्याचा सिद्धांत. आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे एका तर वेळी दोन नारंगी दोष. रंग असतो पण दोन्हीवर उपयोगी पडतो. नारंगी रंगाचं पाणी कफासाठी पण होऊ शकतं आणि पित्तासाठी पण होऊ शकतं. कारण त्याचे ऍसिडिटी पण दूर करणारे गुणधर्म आहेत आणि कफ पण कमी करणारे आहेत. हं, हं. आपण त्या व्यक्तीचं नेचर बघितलं पाहिजे अगोदर. म्हणजे त्याला विशेष काय पाहिजे? आलं का लक्षात? त्या नेचरनुसार मग आपण तिथं ठरवू शकतो, काय देता येईल ते. ते ठरवता येतं आपल्याला. आणि आताच त्यांनी म्हणल्याप्रमाणे 2 दोष प्रधान जरी असले, तरी त्याच्यापैकी दोन्हीमधला एक आणि विशेष प्रधान असतो आणि एक गौण असतो. म्हणजे जो प्रधान आहे त्याच्यावरती चिकित्सा करावी. असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आपण बघूया. पुढला वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश. 2 नंबरचा काय होता आपला मुद्दा हो? थेरपीमधला? रंगीत प्रकाश उपचार. रंगीत प्रकाशांचे उपचार. एक इमेज दाखवतो तुम्हाला बघा. समजेल तुम्हाला, लक्षात येईल. एक मिनिट हां. बहुतेक माझा मोबाईल आता बदलायला आलाय असं वाटतंय. टच केलं तरी टच होत नाही, शेअर केलं तरी शेअर होत नाही. एक मिनिट हां. थोडं एरर दाखवतंय. एक मिनिट हां. आता बघा याच्यामध्ये आपण पाहू शकतो. काय केलं हो याच्यात? काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं? वेगवेगळ्या रंगाचे बल्ब आहेत आणि त्यांचा प्रकाश पडतो वेगवेगळ्या कलरचा, रंगांचा. हं, हं, हं. कशासारखे आहेत हो कलर हे? तर ते आठवतंय सप्त का बघा? चक्र आणि म्हणजे चक्रांसारखे. चक्राप्रमाणच आहे. मूलाधार चक्राकडे लाल रंग, हा, सप्त वरचा चक्रानुसार. कलर दिसतात त्या चक्राप्रमाणे. हं, हं.
आता बघा, वेगवेगळी चक्र आपली जी आहेत, आपण बघा चक्र ध्यान करून जागृत करतो, योगा करून जागृत करतो, प्राणायाम करून जागृत करतो. असे म्हणजे चक्राला जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, क्रिया आहेत. त्याप्रमाणे आपण ध्यानामध्ये लाल रंगाचं ध्यान करून मूलाधार चक्राचं ध्यान करू शकतो, असं सुद्धा आहे वर्णन. बरोबर आहे. मग इथं काय केलेलं आहे, तर लाल रंगाचा काय आहे, मूलाधार आहे. त्याच्यामुळं त्याला प्रभावित करण्यासाठी म्हणजे बघा, फक्त चक्र म्हणले की तो एकच भाग येतो का हो त्या ठिकाणी? म्हणजे मधला चक्रच असं नाही. तर आता विशुद्धी चक्र म्हणजे ह्या विशुद्धी चक्राच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे, आलं का लक्षात? हाच सर्व त्याच्या प्रभावाखाली असतो. आलं का लक्षात? जसं की टॉवर असतं बघा. मोबाईलचं टॉवर असतं आणि त्याची रेंज टॉवर एकाच ठिकाणी असतं, सर्वत्र फिरत नसतं. पण त्याची रेंज जी आहे, ती 10-15 किलोमीटरपर्यंत त्याची रेंज असते, एका टॉवरची. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपले वेगवेगळे जी चक्र आहेत, ते एका ठिकाणी असले तरी त्यांचा प्रभाव जो आहे, आता समजा विशुद्धी चक्र असेल, तर हा सर्व गळ्याचा भाग, आलं, थायरॉइड असेल, हे असं बरंच जे जे काय-काय असेल ते सगळं गळ्याचा, मागलचा, मानेचा हा सगळा भाग त्याच्यामध्ये प्रभावित असतो. त्या चक्राच्या अधिपत्याखाली तो असतो आणि ते चक्र त्या भागाला पुष्टी देत असतं, क्रियान्वित ठेवत असतं. बरोबर आहे. परंतु ध्यानामध्ये ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या रंगाचं ध्यान करून वेगवेगळ्या चक्राच्या रंगानुसार आपण ध्यान करतो, त्याप्रमाणे आपण त्या भागावरती शरीराच्या चक्राच्या संदर्भित भागावरती आपण त्या रंगाचा प्रकाश त्या ठिकाणी टाकून सुद्धा चिकित्सा करू शकतो, असं ह्या प्रकाश चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सहज चित्र दाखवतो बघा, वेगवेगळे काय आहे त्याच्यात चक्र आहेत. बरोबर आहे. आणि आणखीन आपण जे विशेष गुण पाहिले, ते थंडावा देणारा, उष्णता देणारा, तर दुखी असेल तर त्या ठिकाणी आपण त्या प्रकारची रचना आपण त्या ठिकाणी त्यावरती लाल रंगाचा प्रकाश पडेल अशी रचना करू शकतो, कारण हा उष्ण आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या त्या रंगाच्या गुणानुसार पण त्या त्या रंगाचे प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. बरोबर आहे. तर असं इथं सांगितलेलं आहे प्रकाश चिकित्सेबाबत. बरोबर आहे. ज्याप्रमाणे आपण तेल, पाणी, खाद्यपदार्थ त्या रंगाने, गुणाने युक्त केलो, त्याचप्रमाणे डायरेक्टली त्वचेवर, दुखणाऱ्या भागावर असे वेगवेगळे प्रकाश आपण त्या ठिकाणी टाकून सुद्धा आपण ते प्रभावित करू शकतो. त्या 3 नंबरचा काय होते? प्रकार काय होता 3 नंबरचा? रंगांचे दृश्यकरण. दृश्यीकरण. आणि 4 नंबर काय होता? रंगीत श्वासोश्वास. रंगीत श्वास. आता बघा, आपण ओरा पाहिलेले आहेत गेल्या सेमेस्टरमध्ये वेगवेगळ्या शरीराच्या. बरोबर आहे. ज्याप्रमाणे चक्र आणि चक्राचे रंग, त्याचप्रमाणे शरीर जसं आज आपलं 5 शरीर सांगितलेली आहेत योगामध्ये, अन्नमय, प्राणमय, मनोमय तसं. आणि त्या शरीराच्या ओरा पण ह्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात असं म्हटलेलं आहे. बघा, एक इमेज दाखवतो परत.
वेगवेगळ्या ओरा असतात आणि वेगवेगळ्या, आता त्यांचं म्हणणं काय होतं ओराच्या बाबतीत, की एखाद्या शरीरामध्ये जर विकार उत्पन्न झालेला असेल, तर ती जी आबा आहे त्या शरीराची, ती आबा काय होते, कमजोर होते. बरोबर आहे. काय होते, कमजोर होते. आणि ती आभा जर वाढवायची असेल, जसं की निळ्या रंगाची असेल आभा, पिवळ्या रंगाची असेल, गुलाबी रंगाची असेल, अशा वेगवेगळ्या शरीराच्या आभा असतात आणि त्या आभांचे गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतात. गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतात आणि काय म्हणतात, की ते त्यांचं काय होतं, सिद्धांत त्यांचं तत्व काय होतं, की शरीरामध्ये एखादा विकार असेल किंवा जर ती व्यक्ती रागामध्ये असेल, तर त्याचा आभामंडळ बिघडतं. ती जर व्यक्ती प्रेमामध्ये असेल किंवा ती व्यक्ती शांत असेल, तर तिचा आभा वेगळी असते. म्हणजे जसं अँगर, लव्ह, बरोबर आहे, पीस, अशा वेगवेगळ्या ह्याच्यानुसार पण त्यांच्या आभा चेंज होत असतात. जर ध्यानामध्ये बसलेला असेल, तर त्याची आभा वेगळीच असते. असं, किंवा जर एखाद्याला त्याचप्रमाणे एखाद्याला जर एखादा विकार झालेला असेल, तर त्यासुद्धा आभा त्यांच्या वेगवेगळ्या असतात किंवा आभामध्ये सुद्धा गुणदोष दिसून येतात. मग त्यांचं म्हणणं काय होतं, की त्या आभामध्ये आपण बदल केला, तर त्या विकारामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. हा रंगीत श्वास आणि हा आभा याचा काय संदर्भ आहे? तर हे श्वास आपण ज्यावेळी घेतो बघा, प्राणायामामध्ये आपण शिवसंकल्प करतो. काय करतो? तर मी श्वास घेताना माझ्या शरीरामध्ये अ, आरोग्य, बरोबर आहे, शांती, चांगुलपणा असे गुण येत आहेत आपल्या शरीरामध्ये अशी कल्पना करतो. मग त्या रंगीत श्वासामध्ये काय करायचं आहे, जसं की ज्या रंगाची आभा आपली ही झालेली आहे, दूषित झालेली आहे, त्या रंगाच्या आभा म्हणजे श्वास घेताना त्या रंगाच्या आभाची संकल्पना करायची आहे. जसं की हिरव्या रंगाची आभा जर दूषित झालेली असेल, तर आपण श्वास घेताना काय करायची आहे संकल्पना तिथं, तर आपण जो श्वास घेतोय, तो हिरव्या रंगाचा आहे, अशी कल्पना त्या ठिकाणी करायची. आणि हे एक प्रकारचं ध्यानच आहे. बरोबर आहे. जसं की आपण श्वासोश्वास करतोय. श्वास घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. पण हा घेतला जाणारा जो श्वास आहे, त्याच्यावरती त्या रंगाचं ध्यान. मी हिरव्या रंगाचा श्वास घेतोय. हा श्वासच रंग कसा आहे? हिरव्या रंगाचा आहे. अशी संकल्पना करायची तिथं. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, तर ती बिघडलेली आभा दुरुस्त होते असं म्हटलेलं आहे. किंवा निळ्या रंगाचा श्वास, पिवळ्या रंगाचा श्वास, नारंगी रंगाचा श्वास, असे वेगवेगळ्या रंगाचे श्वास त्या-त्या आभानुसार, त्या-त्या आभामंडळानुसार घ्यावेत आणि ती आभा दुरुस्त करावी. आणि आभा दुरुस्त झाली, तर शारीरिक जे विकार आहेत किंवा जे मानसिक विकार आहेत, ते सुद्धा आपल्याला ते दुरुस्त करता येतात असं म्हटलेलं आहे. हा झालं रंगीत श्वासाविषयी. आणि वरचा जो होता 3 नंबरचा तो काय होता? रंगीत दृश्यीकरण म्हणजे पाहणे. जसं की आपण बघितलं, डोळे उघडताना कोणता रंग पाहायचा होता असं म्हटलं आपण, की हिरवा रंग पाहायचा. बरोबर आहे. समजा एखाद्याला मानसिक विकार असेल, तर त्याची रूम वगैरे असेल, तर त्याच्या रूममध्ये आपण मानसिक विकाराशी निगडीत रंग लावणे किंवा अ, त्याच्या दृष्टीमध्ये तसा रंग तो येईल, असं त्याची संकल्पना त्या ठिकाणी आहे. किंवा तशा रंगाचा चष्मा वापरणे. लाल रंगाचा चष्मा, हिरव्या रंगाचा चष्मा असं पण ते दृश्यकरणामध्ये येत असतं. असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण याच्यामधले सर्वच प्रकार बघितलेले आहेत. आणि पुढचा तास आहे का तुमचा? नाही का? बरं ठीक आहे. नाही सर, तुम्ही घेऊ शकता सर. घेऊ शकता, पण मला थोडं काम होतं. संपवला तर बरं होईल सर, थोडंसच राहिले. संपला हा विषय, संपला आपला रंगाचा. रंगचिकित्सेचा विषय होता. सर जलचिकित्सेच्या नोट्स दिल्या नाहीत. कोणत्या? जलचिकित्सा. हां, जलचिकित्सा. बरं ठीक आहे.